देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, भले संत संगष्टने, भले संत संगष्टने. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. विठ्ठल 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 विठ्ठल. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशम आनंदी वल्लभं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत कीर्तन रिपीट. प्रस्तुत कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की भगवंताच्या व साधू संतांच्या आणि भगवान बाबांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा आपला नामसप्ताह यज्ञ आणि या नामसप्ताह यज्ञातील आजच्या या दिवसाची सेवा तुम्हा सर्वांच्या नियंत्रणामुळे माझ्याकडे आलेली आहे. तरी माऊलींच्या आशीर्वादाने व माझ्या श्री गुरूंच्या आशीर्वादाने या अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तरी सर्वांनी भगवंताचं नामस्मरण होईल त्यावेळेस मुखाने नाम घेऊन हाताने टाळी वाजवावी. नुसती टाळी वाजवू नका, तर अंतःकरणातून भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगत भक्त संत श्रेष्ठ देहू निवासी वैराग्याचे शिरोमणी असे असणारे जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांची आपली इच्छा, आपली वासना, आपली अपेक्षा प्रदर्शित करणार आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण जर विचार केला तर या जगात माणसाचे 4 वर्ग पडतात. पहिला वर्ग स्वतःही स्वार्थ साधत नाही आणि दुसऱ्यालाही स्वार्थ साधू देत नाही, म्हणजे स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात एका ओवीत सांगतात, आपण अंगी जळो आणि मांगवी जळाचे डोळे, पतंग जैसे सळे दीपाचे नी. माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी दियाभोवती पतंग जसा घिरक्या घालतो, शेवटी दियावर झडप घालून स्वतःचा प्राण गमावतो आणि दुसऱ्यालाही अंधार करून जातो. महाराज म्हणतात, अशा लोकांना साक्षात भगवान परमात्मा जरी प्रसन्न झाले तरी काहीच फायदा नाही. यावर उदाहरण द्यायचं झालं तर एका गावात 2 शेजारी राहत होते, परंतु त्यांचे एकमेकांशी फार मोठं वैर. एकाने 1 दुकान टाकले तर दुसरा 2 दुकाने टाकायचा, एकाने 1 गाडी घेतली तर दुसरा 2 गाड्या घ्यायचा, असे दोघे चढाड होते. तेव्हा एकाने गावाच्या जवळ नदीच्या काठी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तपश्चर्या करण्यास सुरू केली, कारण भगवान शंकर प्रसन्न होण्यास भोळा दैवत आहे. इकडे जेव्हा दुसऱ्याला कळालं की आपला शत्रू मंदिरात जाऊन उपासना करत बसला आहे, तेव्हा हा सुद्धा त्याच मंदिरात जाऊन त्याच्यापासून थोडा दूर बसला आणि भगवान शंकराची उपासना करू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. थोड्याच दिवसात भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, बोल भक्ता, तुला काय पाहिजे. तेव्हा त्याने पाहिले की आपला शत्रू सुद्धा उपासना करत बसला आहे. तेव्हा तो देवाला म्हणाला, देवा, समोर जो गृहस्थ बसला आहे, आधी त्याला विचारा तुला काय पाहिजे, नंतर मी मागेल. तेव्हा भगवान शंकर दुसऱ्या भक्ताकडे जातात आणि त्याला म्हणतात, अरे बोल भक्ता, तुला काय पाहिजे.
तेव्हा तो म्हणतो, देवा समोर जो बसला आहे तो तर माझ्या अगोदर बसला आहे, आधी त्याला विचारा तुला काय पाहिजे, नंतर मी मागेल. असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, हे दोघे काय मागायला तयार नाहीत. भगवान शंकर पहिल्याला म्हणाले, मागतोस की मी जाऊ निघून. तेव्हा पहिला विचार करू लागला, काय मागावे काय मागावे. आपण काहीही मागितले तरी आपला शत्रू आपल्यापेक्षा दुप्पटच मागणार हे नक्की. तेव्हा तो देवाला म्हणाला, देवा आत्तापर्यंत कोणी मागितलंही नसेल आणि मागणारही नाही. काय बरं मागितलं असेल त्यांनी? आमदारपद, खासदारपद, मुख्यमंत्रीपद, भरपूर संपत्ती नाही, याच्यातले त्यांनी काहीच मागितले नाही. आणि देवाला म्हणाला, देवा माझ्याकडे सर्व काही आहे, फक्त माझा एक पाय, एक हात, एक कान आणि एक डोळा, म्हणजे मला अर्ध वायू करा. भगवान शंकर लगेच तथास्तु 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 म्हणाले आणि हा अर्धा गळून पडला. भगवान शंकर दुसऱ्या भक्ताकडे गेले आणि त्याला म्हणतात, बोल आता तुला काय पाहिजे. तेव्हा तो विचार करू लागतो की आपल्या शत्रूने नेमके किती पैसे मागितले असतील. 1 लाख, 10 लाख, कोटी, अब्ज, हिरे, मोती, माणिक, सोने, चांदी, प्रधानमंत्रीपद, आमदारपद, खासदारपद, काय काय मागितलं असेल. आपल्याला तर काहीच माहीत नाही. आणि आपण जर याच्यापेक्षा मागण्यात कमी पडलो तर आपली एवढी मोठी केलेली तपश्चर्या फुकट जाईल, एवढी मोठी केलेली तपश्चर्या फुकट जाईल. तेव्हा तो देवाला म्हणाला, देवा त्याने जे मागितलं असेल त्याच्यापेक्षा दुप्पट मला द्या. देवाला याची मागणी ऐकून धक्का बसला, कारण देवाला माहीत होतं की त्याने काय मागितलं आहे. देवाला माहीत होतं की त्याने काय मागितलं आहे. देव त्याला म्हणतात, अरे त्याचं जाऊ दे, तू तुझं काहीतरी माग. तो म्हणतो, नाही, त्याने जे मागितलं त्याच्यापेक्षा दुप्पटच मला पाहिजे. देव म्हणतात, अरे बाबा ऐक माझं, त्याचं जाऊ दे, तू तुझं काहीतरी माग. तो थोडा विचार करतो. देवाने त्याला जे दिलं ते आपल्याला द्यायला तयार नाहीत, म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असणार. तेव्हा तो देवाला म्हणाला, देवा आता काहीही झालं तरी चालेल, पण त्याने जे मागितलं त्याच्यापेक्षा दुप्पट मला पाहिजे. शेवटी देवाचा नाईलाज होतो आणि देव त्याला म्हणतात, तथास्तु तथास्तु तथास्तु. म्हटल्याच बरोबर, तुम्हीच सांगा काय अवस्था झाली असेल त्याची. याचा एक हात गळून पडला, त्याचे दोन्ही हात गेले. याचा एक पाय गेला, त्याचे दोन्ही पाय गेले. याचा एक कान गेला, त्याचे दोन्ही कान गेले. याचा एक डोळा गेला, त्याचे दोन्ही डोळे गेले. हा अर्धा गळून पडला, तो तर संपूर्णच गळून पडला. देव तर तिथनं निघून गेले होते. पहिला त्या ठिकाणी आला आणि त्याच्याकडे बघून हसू लागला आणि त्याला म्हणाला, फसवलं का नाही तुला. माझं तर कायमचं अर्ध शरीर तरी आहे, पण तुझं तर काहीच नाही. मला यातून एकच सांगायचे की स्वतःही स्वार्थ साधत नाही आणि दुसऱ्यालाही स्वार्थ साधू देत नाही. आता दुसरा वर्ग, तो स्वतः स्वार्थ तर साधतो पण इतरांचं नुकसानही करतो. एक जणाची बिडी पिता पिता दाढी पेटली. तो दाढी विझवण्याचा प्रयत्न करू लागला, पण दुसरा जो स्वार्थी आहे तो त्याला म्हणतो, थांबा थांबा थांबा, दाढी विझवू नका, माझी एवढी बिडी पेटू द्या. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण याची बिडी पेटली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात एका ओवीत सांगतात, तैस मने वाचा काय, भलतया दुःख देत जाय, स्वार्थ न पाहे पराचे हित. हा झाला दुसरा वर्ग. आता तिसरा जो वर्ग आहे तो केवळ स्वार्थ साधत नाही तर इतरांचा फायदाही साधतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण देऊन सांगतात, का फडित पाप ताप, पोखित तिरीचे पादप, समुद्र जाय आप गंगे जैसे. गंगा स्वार्थही साधते, परमार्थही साधते, कारण वाहता वाहता तिला समुद्राला मिळायचं असते. परंतु वाहत जात असताना अनेक भाविक त्यात स्नान करतात आणि पवित्र होतात. ही काठावरच्या झाडांना सुद्धा पवित्र करते. सूर्य उगवतो आणि मावळतो, परंतु सर्व जगाला प्रकाश करतो. हा झाला सूर्याचा परमार्थ. महाराज म्हणतात हा वर्ग थोडा बरा आहे, परंतु चौथा जो वर्ग आहे तो केवळ परमार्थ साधतो. काही माणसे अशी आहेत जी संसारही करतात आणि परमार्थही करतात. संत काही दुसऱ्यांना द्यायची पदवी नाही,
संत हे स्वतःच्या संसारावर, स्वार्थावर तुळशीपत्र ठेवून जगाचं धर्मपुण्य वाढवण्यासाठी जगतात. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुकाराम महाराज हे थोर संत होते. जगावर उपकार करण्यासाठी अवतीर्ण झाले. जेथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी असे असणाऱ्या तुकाराम महाराज देवाला म्हणाले, देवा मला त्यांची संगती दे. कुणाची? दारू पिणाऱ्याची, गांजा ओढणाऱ्याची, चोरी करणाऱ्याची की जुगार खेळणाऱ्याची? नाही देवा, मला त्यांची संगती दे. कुणाची? अभंगाचं पहिलं चरण. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. वा, क्या बात आहे. असं गाणारे असले ना असं वाटतं 4 दिवस कीर्तन करावं. असं वाजवणारे असले ना असं वाटतं 4 दिवस कीर्तन करावं. पण तसे झोपणारे असले ना असं वाटतं 8 दिवस कीर्तन करावं. आम्हाला एक संघ भेटतात ना महाराज. एका गावात मी कीर्तनाला गेले होते. तिथं सगळे पहिलवानच पहिलवान. टाळकरी पहिलवान, गाणारे पहिलवान, वाजवणारे पहिलवान. तिथं 2 सुरेल गाणारे पहिलवान होते. माझं कीर्तन चालू होतं. मला प्रमाण उचलायचं होतं. मी म्हटलं उचला तर मग. त्यांनी मलाच उचललं. मी म्हटलं मला का उचललं? मी तर तुम्हाला चाल उचलायला सांगितली होती. तिथंच असं सोडून दिलं. अजून माझी कंबर दुखते. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, देव वसे चित्ती. देव म्हणजे काय आपण थोडक्यात बघूच. ज्याच्याजवळ दिव्यता आहे तो देव. जो सर्वांना सर्व देतो तो देव. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या 3ही शक्ती ज्याच्याजवळ आहेत तो देव. सकोलता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या 4ही मुक्ती ज्याच्याजवळ आहेत तो देव. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्याजवळ आहेत तो देव. आपल्या प्रकाशाने सर्व जगाला प्रकाशित करतो तो देव. पण हल्ली थोडं शिकलेली आमची तरुण पिढी देवच मानत नाही. एक शिकलेला माणूस मला भेटला आणि म्हणाला, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. तर म्हणाला, माझा देवावर अजिबात विश्वास नाही. मी म्हटलं, इट डझंट मॅटर बट ही बिलीव्ह इन यू, दॅट्स वाय यू हॅव कम टू मी. आमचा देव काय निवडणुकीला थांबलाय? तुम्ही मत टाकलं तरच तो निवडून येईल. तुम्ही देव माना नाहीतर मानू नका. तो आहे. जगातले सगळे आंधळे एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की सूर्यच नाही म्हणजे नाही का? सूर्य आहे पण तो त्यांना दिसत नाही. बोला बोलत चला उत्तर द्या. समजा जगातले सगळे बहिरे म्हणाले की या जगात कसलाच ध्वनी आवाज नाही म्हणजे नाही का? आवाज आहे पण तो त्यांना ऐकू येत नाही. आवाज आहे पण तो त्यांना ऐकू येत नाही. अगदी त्याचप्रमाणे महाराज म्हणतात, देव आहे पण तो आपल्याला दिसत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मी एक बोलू, तुम्हाला पटलं तर टाळ्या वाजवा. पण हे सत्य आहे. दिसणारे आईवडील कळत नाही. माझं वाक्य नीट ऐका. दिसणारे आईवडील कळत नाही तर न दिसणारा देव आपल्याला कधी कळणार? याच कारणामुळे आपल्या देशात इतकी वृद्धाश्रमं झाली आहेत की विचारू नका. याचं कारण म्हणजे तरुण पिढी. म्हणून म्हणते, तरुण पिढीला अध्यात्माची खूप गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि पहिला किल्ला जिंकला. वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. शंकराचार्यांनी अनेक भाष्य लिहिली. वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथ लिहिला. वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. भगतसिंगांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान केलं. वयाच्या कितव्या वर्षी? 32व्या वर्षी. स्वामी विवेकानंदांनी शिकागोची परिषद जिंकली. वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. वयाच्या कितव्या वर्षी? 25व्या वर्षी. मीराबाईंनी गळ्यात विणा, हातात चिपळ्या, पायात घुंगर बांधून कृष्ण भजनात तल्लीन झाली. ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी कहाने लगी, कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल
संतों के संग रंग मोहन के रंग, मेरा प्रेम प्रीतम को मनाने लगी। वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मेरा सागर में सरिता समाने लगी। दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मेरा गोविंद गोपाल गाने लगे। बैठे संतों के संग रंग मोहन के रंग, मेरा प्रेम प्रीतम को मनाने लगी। वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाणे लगी, ऐसी लागी लगन। संत भगवान बाबांनी कीर्तनाची ही दालन आपल्यासाठी उघडी केली आणि भजनात तल्लीन झाले। वयाच्या कितव्या वर्षी? 16 वर्षी। आपल्याला शिकवलं जातं 16 वर्ष धोक्याचं, आपल्याला शिकवलं जातं 16 वर्ष धोक्याचं। 16 वर्ष धोक्याचं नाही तर 16 वर्ष मोक्याचं हवं। विठ्ठल 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 विठ्ठल।